श्री स्वामी समर्थ। अध्याय 3। श्री गणेशाय नम। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य। निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती। काही वर्ष करोनी वस्ती, मंगळवेडे सोडिले। मोहळा माझी वास्तव करीत, आप्पा टोळ झाले भक्त। तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू, सवे घेऊनी स्वामींसी। टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरुनी टोळांसी, मागे परतने भाग पडे। टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी। बहुत वर्जिले सेवकांनी, परिणच मानिले त्या। तेथोनी या निघाले, अक्कलकोटा प्रति आले। ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने। तेथे एक अविध होता, तो करीत यांची थट्टा। परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पांचे गृहाप्रती। स्वामींसी जानोनी ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर। योग यागदिक काही चोळप्पाने केले नाही। परिभक्तीस्तव पाही, स्वामी आले सदनाते। तयांची देखोनी या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती। तेव्हा चोळप्पाचे चिंती, आनंद झाला बहुसाळ। ते पासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी। दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्यपद अधिकारी, मालोजी राजे गादीवरी। दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असतीजे। चोळप्पांचे गृहाप्रती, आले कोणी एक यती। लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली। लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत। की आपुलिया नगरात, यती विख्यात पातले। वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलले काय वाणी। गावात यती येऊनी, फार दिवस जाहले। परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही। आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर्या। परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी। हे सत्य तरी येऊनी, आत्ताच देती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली। सकल सभा चकित झाली, मती गुंगरी रायांची। खूप न पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी। अभक्ती पाळूनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते। सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली। षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये। इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा संबंध, प्रेमळ भक्ती भक्त परिसो। तृतीयोध्याय गोड हा, श्री स्वामी राजा पर्णमस्तु, श्रीरस्तु, शुभ भवन्तु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय। श्री स्वामी समर्थ।